गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स पाहिले, काही शब्दार्थ पाहिलेले आहेत आणि ज्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या आहेत त्या ट्रान्झॅक्शनवरून जर्नल एंट्रीज हे आपण पाहिलेलं आहे. आता यानंतरच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जेव्हा एका ट्रान्झॅक्शनमध्ये 3 अकाउंट्स तयार होतात, उधारीचे व्यवहार असतील, रोखीचे व्यवहार असतील किंवा 2 खर्च एकत्रित दिले असतील, तर त्याचे जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहेत ते या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पुढची ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹2000 अँड शॉप रेंट ₹3000. आता याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट तयार होणार आहेत? तर पहिला अकाउंट तयार होणार आहे सॅलरी अकाउंट, पगार दिला म्हणजे आपला खर्च आहे. शॉप रेंट अकाउंट, दुकानचे भाडे आपण दिलेले आहे, हा एक अकाउंट तयार होईल. आणि तिसरा अकाउंट होणार आहे, आपण हे रक्कम, पगाराची रक्कम असेल, भाड्याची रक्कम असेल, आपण रोख दिलेले आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅश अकाउंट. लास्ट लेक्चरला पाहिल्याप्रमाणे आपण डेबिट आणि क्रेडिट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट या 3 नियमाप्रमाणे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर हा पर्सनल अकाउंटचा नियम आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रिअल अकाउंटचा नियम आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स हा नॉमिनल अकाउंटचा नियम आहे. व्यक्तीचं नाव, संस्थेचं नाव कशाशी, नावाशी संबंधित असेल तर पर्सनल अकाउंट, रोख रक्कम, माल आणि मालमत्तेशी संबंधित असेल तर रिअल अकाउंट, खर्च, उत्पन्न, नफा आणि नुकसानशी संबंधित असेल तर नॉमिनल अकाउंट, हे आपण पाहिलेलं होतं. आता यामध्ये सॅलरी अकाउंट, सॅलरी म्हणजे पगार म्हणजे खर्च झाला म्हणजे हा नॉमिनल अकाउंट झालेला आहे. शॉप रेंट हे सुद्धा खर्च उत्पन्नामध्येच येतं, तोही नॉमिनल अकाउंट आहे. परंतु कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट झालेला आहे? रिअल अकाउंट, मालमत्ता आहे आपली. आता नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे? एक्सपेन्सेस आणि लॉसेस असेल तर डेबिट करा, इन्कम्स अँड गेन्स असतील तर क्रेडिट करा. या दोन्हीमध्ये कॉमन वर्ड आहे पेड म्हणजे दिले. लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे मी की पगाराची रक्कम दिली, ॲडव्हर्टाइजमेंटची रक्कम दिली, विमा हप्त्याची रक्कम दिली, वाहतूक खर्च दिला, मजुरी दिली. जेव्हा पेड शब्द येईल तेव्हा तो खर्च असतो आणि जेव्हा रिसिव्ड शब्द येईल तेव्हा ते उत्पन्न म्हणजे इन्कम असतं. इथे दोन्ही ठिकाणी पेड शब्द कॉमन आहे म्हणून आपण त्याला म्हणणार एक्सपेन्सेस. आणि नियमाप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे या दोन्ही अकाउंटला डेबिटच होणार आहे. आता कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे कम्स इन की गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश अकाउंट आपण पगार दिला आणि भाडे दिलेले आहे म्हणजे आपल्याकडून रक्कम जाणार म्हणजे त्याला आपण म्हणणार गोज आउट. आणि गोज आउट असेल तर त्याला आपण करणार आहोत क्रेडिट. म्हणजे या व्यवहारामध्ये 2 अकाउंटला डेबिट झालेलं आहे आणि 1 अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे. आता पुढची ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड कमिशन ₹2000 अँड इंटरेस्ट ₹3000. सिमिलर ट्रान्झॅक्शन आहे, फक्त सुरुवातीला पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये पेड शब्द वापरला, इथे रिसिव्ड शब्द वापरला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पेड म्हणजे रक्कम दिली म्हणजे खर्च झाला आणि इथे रिसिव्ड म्हणजे रक्कम मिळाली म्हणजे उत्पन्न झालेलं आहे. काय काय मिळालेलं आपणास? कमिशन मिळालेलं, इंटरेस्ट मिळालेला आहे. म्हणजे 3 अकाउंट्स तयार होतील. पहिला अकाउंट कमिशन अकाउंट, दुसरा अकाउंट इंटरेस्ट अकाउंट. आता तिसरा अकाउंट कोणता तयार होणार आहे? तर आपणास रोख रक्कम मिळालेली आहे म्हणजे कोणतं अकाउंट तयार होणार आहे? कॅश अकाउंट. कमिशन म्हणजे दलाली, इंटरेस्ट म्हणजे व्याज. हे दोन्हीही कोणत्या अकाउंट्स आहेत? नॉमिनल अकाउंट्स आहेत. खर्च उत्पन्नाशी संबंधित नॉमिनल अकाउंट असतो म्हणून या दोन्हीला आपण नॉमिनल अकाउंट असं नाव दिलेलं आहे. कॅश अकाउंट माहितीच आहे आता आपणास, रिअल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता याच्यामध्ये रिसिव्ड शब्द आहे म्हणजे दलाली आणि व्याज दोन्ही आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे एक्सपेन्सेस झाला की इन्कम झाला? इन्कम झालं. म्हणजे दोन्ही आपलं उत्पन्न आहे आणि इन्कम असेल तर त्याला आपण क्रेडिट करतो, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि राहिला कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. दलालीचे ₹2000 रोख मिळाले, व्याजाचे ₹3000 रोख मिळाले म्हणजे कॅश आपणास मिळालेले आहे म्हणजे आपणाकडे आलेले आहे
म्हणजेच कम्स इन, आणि कम्स इन असेल तर त्याला आपण काय करतो, डेबिट असं करतो. आता यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन आहे, राघव स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹15,000 अँड गुड्स ₹25,000. राघवने 15,000 रुपये रोख रकमेने आणि 25,000 रुपये मालाने व्यवसाय सुरू केला. आता याने स्टार्टेड बिझनेस, व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. अन अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल. जी रक्कम मालकाने स्वतःच्या व्यवसायात गुंतवलेली असते, ती रोख स्वरूपात असेल किंवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. आता याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट्स तयार होणार आहेत, तर याच्यामध्ये पहिला अकाउंट होईल कॅश अकाउंट, दुसरा अकाउंट होईल गुड्स अकाउंट. हे दोन अकाउंट तरी सर्वांना लक्षात येतीलच, कॅश आणि गुड्स. आता तिसरा आहे राघव, पण आपल्या पुस्तकात स्वतःचं नाव पण कधी लिहित नाही, म्हणजे मालकाचं नाव लिहित नाही, म्हणून त्याला आपण म्हणायचं आहे राघव's कॅपिटल अकाउंट. राघव's कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट आणि गुड्स अकाउंट, रोख रक्कम आणि माल, म्हणजेच कोणता अकाउंट झाला, रिअल अकाउंट. कॅपिटल, परंतु हे कॅपिटल कोणाचं, राघव व्यक्तीचं नाव आलं, म्हणजेच कोणतं अकाउंट झालेलं आहे, पर्सनल अकाउंट. आता राघवने व्यवसायाची सुरुवात केलेली आहे. लास्ट लेक्चरला हा पॉईंट मी क्लिअर केलेला आहे, तो पुन्हा अजून एकदा क्लिअर करतो. आपण जे अकाउंटिंग करतोय ते राघवच्या पुस्तकात करत नाही, तर आपण कोणाच्या पुस्तकात करतोय, राघवच्या व्यवसायाच्या पुस्तकात करतोय. बिझनेस अकाउंट करतोय आपण, प्रायव्हेट अकाउंट करत नाही. मग राघवने व्यवसायात रक्कम गुंतवली, आपण अकाउंटिंग व्यवसायाचं करतोय. मग व्यवसाय काय म्हणणार, राघवकडून काय काय आलेलं आहे आपणास, कॅश आलेले आहे आणि गुड्स आलेला आहे, म्हणजे कॅश कम्स इन आणि गुड्ससुद्धा कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून याला आपण डेबिट करणार. काय गेलेलं आहे काय बिझनेसमधून, नाही, परंतु देणारा कोण आहे, राघव आहे, म्हणजे राघव इज गिवर, म्हणून राघव कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट करणार आहोत. आता यानंतरच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन या दोन सिंपल आहेत. परचेस मशिनरी ऑफ ₹12,000 फॉर कॅश. रोखीने मशिनरी खरेदी केली, म्हणजे याच्यामध्ये दोन अकाउंट्स तयार होऊ शकतात, एक मशिनरी अकाउंट आणि दुसरा कॅश अकाउंट. इझी ट्रान्झॅक्शन्स आहेत, या लास्ट लेक्चरला झालेल्याच ट्रान्झॅक्शन्स आहेत, फक्त थोडंसं रिवाईज व्हावं. दोन्हीही कोणते अकाउंट्स आहेत, रिअल अकाउंट्स आहेत. मशिनरी ही सुद्धा मालमत्ता आहे, रोख रक्कम ही सुद्धा मालमत्ता आहे. मग रिअल अकाउंटच्या नेहमीप्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मशिनरी याला आपण म्हणणार कम्स इन डेबिट, कारण की मशिनरी खरेदी केली, मशिनरी आपल्याकडे आलेले आहे, आणि कॅश आपल्याकडून गेलेले आहे, कॅश गोज आउट, आणि कॅश अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड. सोल्ड म्हणजे विक्री करणे. गुड्स ऑफ ₹6,000 फॉर कॅश. रोखीने माल विक्री केला, म्हणजे दोन अकाउंट्स तयार होतील, एक कॅश अकाउंट आणि दुसरा गुड्स अकाउंट. रोखीने माल विक्री केला, आता कॅश अकाउंट आणि गुड्स अकाउंट हे दोन्ही अकाउंट्स कोणते अकाउंट आहेत, रिअल अकाउंट आहेत. मग याच्यामध्ये काय येणार आहे आणि काय जाणार आहे. माल विक्री केला म्हणजे माल जाणार आणि रक्कम येणार, म्हणजे कॅश अकाउंटला आपण लिहिणार कम्स इन आणि गुड्स अकाउंटला आपण लिहिणार गोज आउट. आणि डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे याच्यामध्ये कॅश अकाउंटला डेबिट होणार आणि गुड्स अकाउंटला क्रेडिट होणार. आता इथून पुढच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. याला मी स्टार करतो आणि त्यासाठी मी काही ठराविक नियम तुम्हाला लिहून देणार आहे. हे नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम, रोख व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. पर्सनल अकाउंट येत नाही. आता ते म्हणणार की हा नियम कुठे लागू करायचा, तर हा नियम जेव्हा तीन अकाउंट्स तयार होतात, जसं आपण इथे पाहिले इथे तीन अकाउंट्स तयार होतात, इथे तीन अकाउंट्स तयार होत आहेत, अशा केसमध्ये जेव्हा तीन अकाउंट्स तयार होतात परंतु एकच व्यवहार असेल, इथे दोन व्यवहार आहेत, पगार दिलेला आहे, भाडे दिलेलं आहे, कमिशन मिळालेलं आहे, इंटरेस्ट मिळालेला आहे, कॅश आणि गुड्स दोन्ही व्यवसायात आणलेले आहेत, तसा इथे एकच व्यवहार आहे, दोन व्यवहार नाही आहेत. पण अशा केसमध्ये जेव्हा तीन अकाउंट्स तयार होतील तेव्हा हा पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे की रोख व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही.
आता चेक करूयात तो व्यवहार काय आहे. परचेस खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल, ऑफ ₹10,000 फ्रॉम राज फॉर कॅश. रोखीने माल खरेदी केला. कोणाकडून खरेदी केलाय? राजकडून. कसा खरेदी केलेला आहे? रोखीने. याच्यामध्ये 3 अकाउंट्स आपण तयार करू शकतो. पहिला अकाउंट गुड्स अकाउंट, दुसरा अकाउंट राज अकाउंट आणि तिसरा अकाउंट कॅश अकाउंट. तर 3 अकाउंट झालेले आहेत, तर यातील एक अकाउंट कॅन्सल होणार आहे, कारण की इथे व्यवहार एकच आहेत ना की 2 व्यवहार आहेत. एकच व्यवहार असल्यामुळे 2च अकाउंट तयार झाले पाहिजेत. मग आता इथे आपल्याला नियम चेक करायचा आहे. कोणता नियम आहे? रोख व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही, कारण की हा व्यवहार जो आहे तो फॉर कॅश म्हणजे रोखीने आहे. त्यामुळे पर्सनल अकाउंट, आता गुड्स अकाउंट, राज अकाउंट आणि कॅश अकाउंट, यातला पर्सनल अकाउंट कोणता अकाउंट आहे? राज अकाउंट. तो कॅन्सल होणार. म्हणजे आता फक्त कोणते व्यवहार राहिलेले आहेत? गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट हे दोन्ही अकाउंट्स कोणते अकाउंट्स आहेत? रिअल अकाउंट. रोखीने माल खरेदी केला म्हणजे काय येणार आणि काय जाणार? तर माल येणार म्हणजे गुड्स अकाउंटला कम्स इन डेबिट आणि कॅश अकाउंटला गोज आउट क्रेडिट. आता या व्यवहारामध्ये थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होईल की याच्यामध्ये राज अकाउंट का नाही घेतलेला. तर एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. समजा आपलं एक स्वतःचं दुकान असेल आणि आपल्या दुकानातून काय एखाद्या व्यक्तीने किंवा राज आला आणि राजने रोखीने माल खरेदी केला, तर आपण त्याचं नाव लक्षात ठेवत नाही. आपण फक्त रक्कम घेतो आणि माल देतो. आपण नाव केव्हा लक्षात ठेवतो? जर तो व्यवहार उधारीने असेल तर आपण नाव लक्षात ठेवतो, तर त्याचं नाव आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवतो. उधारीचा व्यवहार असेल तर. रोखीचा व्यवहार असेल तर नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे रोखीच्या व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. हा पहिला नियम लक्षात ठेवा. इथे सुद्धा सेम ट्रान्झॅक्शन आहे. सोल्ड गुड्स ऑफ ₹12,000 टू राणी फॉर कॅश. राणी यांना आपण माल विक्री केला, पण तो रोखीने विक्री केलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट्स तयार होतील. पहिला अकाउंट होईल गुड्स अकाउंट, दुसरा अकाउंट होईल कॅश अकाउंट आणि तिसरा अकाउंट होईल राणी अकाउंट. आता हा रोखीचा व्यवहार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रोख व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. म्हणजे राहिले 2च अकाउंट, गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. दोन्हीही कोणत्या अकाउंट्स आहेत? रिअल अकाउंट्स आहेत. पर्सनल अकाउंट रोखीच्या व्यवहारामध्ये येत नाही. आता या व्यवहारामध्ये गुड्स अकाउंट आणि कॅश अकाउंट तयार झाले. माल रोखीने विक्री केला म्हणजे माल जाणार, गोज आउट, आणि गोज आउटला काय लिहितो आपण? क्रेडिट लिहितो. आणि रोख रक्कम येणार त्याला आपण काय म्हणणार? कम्स इन, आणि कम्स इनला काय लिहितो आपण? डेबिट लिहितो. हे दोन्ही व्यवहार सिमिलर आहेत. याचं थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. बऱ्याच मुलांना नाव दिसलं की त्या अकाउंटला डेबिट और क्रेडिट करतात, तर असं करायचं नाही आहे. रोखीचा व्यवहार असेल तर पर्सनल अकाउंट येत नाही. आता पुढची ट्रान्झॅक्शन थोडीशी वेगळी आहे आणि त्यासाठी आपल्याला दुसरा नियम प्रथम माहिती पाहिजे. नंबर 2, उधारी व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. महत्त्वाचा नियम आहे. उधारी व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. आता उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट का येत नाही? समजा आपण एखाद्या व्यक्तीकडून उधारीने माल खरेदी केला तर आपण लगेच रोख रक्कम देतो का? तर नाही. काही कालावधीनंतर आपण रक्कम देण्याचं मान्य करतो. त्वरित रक्कम आपण देत नाही. म्हणजेच उधारी व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही, तर त्या व्यक्तीचं नाव आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेतो. आता परचेस गुड्स, माल खरेदी केला ₹15,000 फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट. याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट तयार होऊ शकतात. एक म्हणजे गुड्स अकाउंट, दुसरा म्हणजे 15,000 ही रोख रक्कम झाली कॅश अकाउंट, आणि तिसरा म्हणजे रमेश म्हणजे रमेश अकाउंट. आता जेव्हा व्यवहार एकच असेल परंतु 3 अकाउंट तयार झाले तर मी सांगितलेलं आहे एक अकाउंट कॅन्सल होणार आहे. हा रोखीचा व्यवहार असता तर रमेश अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट कॅन्सल झाला असता. हा उधारीचा व्यवहार असेल तर कोणता अकाउंट कॅन्सल होणार आहे? कॅश अकाउंट. कारण की हा व्यवहार ऑन क्रेडिट आहे, उधारीने आहे. उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट कधीही येत नाही. उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. हा एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 3च नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, रोख व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. उधारी व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. मग उधारीने माल खरेदी केला. गुड्स अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. परंतु रमेश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. नाव आलं की पर्सनल अकाउंट घेतो.
इथे माल आपण खरेदी केलेला आहे, माल खरेदी केला म्हणजे रिअल अकाउंटच्या रिमेंबरप्रमाणे कम्स इन ऑर गोज आउट. माल खरेदी केला म्हणजे माल येणार, कम्स इन, त्याला आपण डेबिट करतो. आणि पर्सनल अकाउंटच्या रिमेंबरप्रमाणे रिसिव्हर ऑर गिव्हर. आता सांगा, रमेश यांच्याकडून माल खरेदी केला, त्यांच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे, म्हणजे रमेश ज्या व्यक्तीकडून आपण माल खरेदी केला तो रमेश देणार आहे का मिळणार आहे? ऑब्विसली तो कोण आहे? गिव्हर, देणार आहे. आणि देणार असेल तर त्याला आपण काय करतो? क्रेडिट करतो. याचप्रमाणे पुढचे ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स ऑफ ₹8,000 टू राजेश ऑन क्रेडिट. पुन्हा एकदा रिपीट करतो, याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट तयार होऊ शकतात. गुड्स अकाउंट, 8,000 म्हणजे कॅश अकाउंट, आणि राजेश अकाउंट. परंतु हा व्यवहार कोणत्या पद्धतीचा आहे? उधारीचा आहे, ऑन क्रेडिट आहे. आणि उधारी व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. म्हणजेच इथे फक्त 2 अकाउंट्स मेंटेन होतील, एक गुड्स अकाउंट आणि दुसरा राजेश अकाउंट. कॅश अकाउंट याच्यामध्ये तयार होणार नाही. गुड्स अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. आणि राजेश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. आता याच्या पुढचा पॉईंट चेक करूया. रिअल अकाउंट कम्स इन आणि गोज आउट. सांगा आता, माल विक्री केल्यानंतर माल येणार की जाणार? जाणार. गोज आउट. आणि गोज आउट असेल तर क्रेडिट करतो. आणि राजेश हा पर्सनल अकाउंट आहे. सोल्ड गुड्स ऑफ ₹8,000 टू राजेश. राजेश पर्सनल अकाउंट आहे, मग रिसिव्हर असेल की गिव्हर असेल ते चेक करावं लागेल. राजेश यांना माल विक्री केला म्हणजे राजेश कोण झालेला आहे? रिसिव्हर. आणि रिसिव्हर असेल तर त्याला आपण काय करतो? डेबिट. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काही नियम लक्षात ठेवायचे आहेत. 2 नियम तर तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. आता तिसरा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खर्च उत्पन्नामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. पर्सनल अकाउंट येत नाही. जेव्हा आपण खर्चाची रक्कम रोख देतो, जेव्हा आपल्याला उत्पन्नाची रक्कम रोख मिळते, तेव्हा पर्सनल अकाउंट विचारात घेत नाहीत. आता याच्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, ॲडव्हान्स इन्कम याचा आपण विचार केलेला नाही आहे. आपण बेसिक पार्ट पाहतोय. बेसिक पार्टसाठी खर्च उत्पन्नामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता हे 3 नियम लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा मी पार्ट पाहतोय. याच्यानंतर या व्यवहारामध्ये पुढचा व्यवहार मी तुम्हाला दिलेला आहे. पेड सॅलरी टू गणेश. गणेश यांना पगार दिलेला आहे. किती रुपये पगार दिलेला आहे? ₹2,000. आता तसं पाहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट तयार होऊ शकतात. कोणकोणते 3 अकाउंट्स होऊ शकतात? पहिली गोष्ट, पेड आणि रिसीव्ड हा अकाउंट कधीही तयार होत नाही. तर पहिला अकाउंट कोणता अकाउंट तयार होऊ शकतो? सॅलरी अकाउंट. दुसरा अकाउंट कोणता अकाउंट तयार होऊ शकतो? गणेश अकाउंट. आणि तिसरा अकाउंट रोख रक्कम किती रुपये आहे? ₹2,000 म्हणजे कॅश अकाउंट. आता यातील एक अकाउंट आपल्याला कॅन्सल करणं भाग आहे, कारण की मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एकच व्यवहार असेल तेव्हा 2च अकाउंट तयार होतात. तिसरा अकाउंट कॅन्सल होणार आहे. कोणता अकाउंट कॅन्सल करायचा आहे? खर्च उत्पन्नामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. मग सॅलरी, पगार दिलेला आहे, हा खर्च किंवा उत्पन्नाचा भाग आहे. पगार दिला, मग खर्च उत्पन्नामध्ये कोणता अकाउंट येणार नाही? पर्सनल. मग सॅलरी आणि गणेश आणि कॅश ह्यातला कोणता अकाउंट पर्सनल अकाउंट आहे? गणेश अकाउंट. तो कॅन्सल होईल. म्हणजे राहिले 2च अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता सॅलरी, पगार म्हणजेच नॉमिनल अकाउंट आहे, खर्च उत्पन्नाचा नॉमिनल अकाउंट येतो. कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे. सॅलरी पेड केलेले आहे, पगार दिलेला आहे, म्हणजे खर्च झाला की उत्पन्न झाला? तर खर्च झाला म्हणजे एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो? डेबिट. कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. कॅश, आपण पगार दिला म्हणजे पगाराची रोख रक्कम दिली म्हणजे कॅश येणार की जाणार? तर जाणार. त्याला आपण म्हणतो गोज आउट. आणि गोज आउट म्हणजे क्रेडिट. याप्रमाणे. आता यानंतर शेवटची ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड ₹2,200 रेंट फ्रॉम राकेश. राकेश यांच्याकडून ₹2,200 भाडे मिळालेले आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट तयार होऊ शकतात. ₹2,200 रोख रक्कम मिळाली म्हणजे कॅश अकाउंट. दुसरा अकाउंट तयार होऊ शकतो रेंट अकाउंट.
तिसरा अकाउंट तयार होऊ शकतो राकेश अकाउंट. व्यवहार एकच आहे, अकाउंट्स 3 आहेत, म्हणजे आपल्याला नियम लक्षात ठेवावे लागतील. या 3 नियमापैकी तिसरा नियम खर्च उत्पन्नामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. राकेश यांच्याकडून भाडे 2200 रुपये रोख मिळालेले आहे, म्हणजे याच्यामध्ये पर्सनल अकाउंट कोणता आहे? राकेश अकाउंट, तो येणार नाही. म्हणजे राहिले कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट. कॅश अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. रेंट अकाउंट हा कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. भाडे आपणास मिळालेलं आहे. भाडे मिळाले म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट काय मिळालेलं आहे? कॅश मिळालेले आहे. म्हणजे कॅश कम्स इन, आणि कम्स इन असेल तर त्याला आपण काय करतो? डेबिट करतो. रेंट अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे, आणि नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. इथे भाडे आपणास मिळालेलं आहे म्हणजे आपला काय झालेलं आहे? इन्कम झालेला आहे, आणि इन्कम असेल तर त्याला आपण काय करतो? क्रेडिट करतो. म्हणजे या पद्धतीने आपणास जर्नल एंट्रीज पाहायच्या आहेत. आता काही वेळेस आपण डायरेक्टली पण एंट्रीज करू शकतो, काही वेळेस आपण या स्टेपमध्ये सुद्धा एंट्रीज करायच्या आहेत. आता मी काही एंट्रीज तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन देणार आहे, त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट एंट्रीज कशा करायच्या आहेत ते पाहणार आहोत. परंतु ते पाहण्यापूर्वी काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, जे टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. या तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. इटालियन लुका पचोली इज द फादर ऑफ अकाउंटिंग अँड बुककीपिंग. बुककीपिंग अँड अकाउंटिंगचे जनक इटालियन लुका पचोली यांना मानलं जातं. बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग फायनान्शियल मॉनिटरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन ए सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. आपण दैनंदिन व्यवहारांची नोंद ज्या पुस्तकामध्ये करतो त्या पुस्तकात आपण जर्नल असं म्हणतो, आणि ही नोंद करणे यालाच आपण बुक कीपिंग म्हणजे पुस्तक पालन असं म्हणतो. अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, ॲनालायझिंग, इंटरप्रिटिंग अँड कम्युनिकेशन ऑफ द फिनान्शियल इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन जे आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो त्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड करतो, त्याचं रूपांतर आपण खतावणीमध्ये करतो, त्याचे वर्गीकरण करतो, त्यास आपण अकाउंटिंग असं म्हणतो. द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, माल किंवा सेवेची झालेली देवाणघेवाण बिटवीन टू पार्टीज, दोन व्यक्तीमध्ये, हॅव्हिंग मॉनिटरी व्हॅल्यू इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. म्हणजे वस्तू किंवा सेवेची दोन व्यक्तीमध्ये झालेली आर्थिक स्वरूपातील देवाणघेवाण त्यास आपण व्यवहार असं म्हणतो. अँड अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे, ओनर म्हणजे मालक. अँड अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर इन हिज बिझनेस इन कॅश ऑर इन काइंड. रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात इज नोन ॲज कॅपिटल ऑफ द बिझनेस. मालकाने स्वतःच्या व्यवसायामध्ये रोख रकमेच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक म्हणजेच त्याला आपण भांडवल असं म्हणतो, कॅपिटल असं म्हणतो. त्याच्या बरोबर अपोजिट आहे अन अमाऊंट विड्रॉन. इथे इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवणूक केलेले, विड्रॉन म्हणजे काढलेले आहेत. अन अमाऊंट विड्रॉन बाय द ओनर फ्रॉम हिज बिझनेस इन कॅश ऑर इन काइंड फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज हा शब्द महत्त्वाचा आहे. इज नोन ॲज ड्रॉइंग. जी रक्कम मालकाने स्वतःच्या व्यवसायामधून रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात काढलेली आहे. कशासाठी काढलेली आहे? पर्सनल यूज किंवा डोमेस्टिक यूज किंवा प्रायव्हेट यूज इज नोन ॲज ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे उचल. कॅपिटल आणि ड्रॉइंग्स हे बरोबर अपोजिट टर्म्स आहेत. मालकाने केलेली गुंतवणूक त्याला भांडवल म्हणतो, आणि व्यवसायातून केलेली काढलेली रक्कम त्याला आपण उचल असे म्हणतो. एनी कमोडिटी ऑर आर्टिकल विच इज मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन करणे, प्रोड्यूस त्याला दुसरा शब्द आहे उत्पादन करणे. ऑर परचेस खरेदी करणे बाय बिझनेस एंटिटी फॉर द पर्पज ऑफ सेल. पर्पज ऑफ सेल खूप महत्त्वाचा शब्द आहे. इज नोन ॲज गुड्स. माल आपण कशाला म्हणतो? समजा एखादी वस्तू आपण तयार करत असेल किंवा एखादी वस्तू आपण विक्री करण्यासाठी खरेदी करत असेल तर त्यास आपण माल असे म्हणतो. ए पर्सन हू ओज. ओज म्हणजे देणे असणे, लायबिलिटी असते. ए पर्सन हू ओज समथिंग टू अस. जी व्यक्ती आपणास रक्कम देणे आहे इज नोन ॲज आवर डेटर. डेटर म्हणजे धनको, डेटर्स म्हणजे कर्जदार. जी व्यक्ती आपणास रक्कम देणे आहे
त्यास आपला कर्जदार असं आपण म्हणतो, ऋणको असं म्हणतो. ए पर्सन टू हुम वी ओ समथिंग, ओ म्हणजे देणे असणे, ज्या व्यक्तीला आपण रक्कम देणे आहे, इज नोन ॲज आवर क्रेडिटर, आपला सावकार मानला जातो. ज्या व्यक्तीस आपण रक्कम देणे आहे त्यास आपण सावकार असं म्हणतो, क्रेडिटर असं म्हणतो. एनी कन्सेशन, बेनिफिट, अलाउन्स गिवन बाय सेलर टू बायर, म्हणजे विक्रेता हा खरेदीदारास काही सूट देतो, किंवा ऑर क्रेडिटर टू डेटर, सावकार हा कर्जदारास काही रक्कम सूट देतो, त्यास आर नोन ॲज डिस्काउंट, त्यास आपण सूट असं म्हणतो. प्रॉपर्टी ऑफ एनी टाईप ऑर डिस्क्रिप्शन ओन अँड पजेस बाय बिझनेस, ओन म्हणजे मालकीचे असणे, पजेस म्हणजे ताब्यात असणे, ओन अँड पजेस बाय बिझनेस इज नोन ॲज ॲसेट, कोणत्याही स्वरूपातील प्रॉपर्टी, संपत्ती, मालमत्ता आपल्या व्यवसायाच्या मालकीची असेल, व्यवसायाच्या ताब्यात असेल, तर त्यास आपण मालमत्ता, ॲसेट असं म्हणतो. द टोटल अमाऊंट ऑब्लिक डेप्ट्स, डेप्ट्स म्हणजे कर्ज, पेएबल बाय द बिझनेस इज नोन ॲज लायबिलिटीज, लायबिलिटीज म्हणजे व्यवसायाची देणी, जी रक्कम आपण दुसऱ्यांना देणे असतो त्याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. द अमाऊंट विच इज इररिकव्हरेबल फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. द अमाऊंट विच इज इररिकव्हरेबल, इररिकव्हरेबल म्हणजे आपणास मिळू शकत नाही, आपण वसूल करू शकत नाही. फ्रॉम डेटर म्हणजे कर्जदाराकडून, कर्जदाराकडून जी रक्कम असं आपण वसूल करू शकत नाही किंवा आपणास मिळत नाही त्यास आपण बॅड डेब्ट्स असं म्हणतो. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत रक्कम. तर असे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, टर्म्स आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं पुढे आपण थोडंसं जर्नलचं प्रॅक्टिस करूयात. डायरेक्ट एंट्रीज आपल्याला कशा करायच्या ते आपण पाहणार आहोत. फक्त ते सुरुवात करण्यापूर्वी डेबिट आपण कशाला करतो, तर डेबिट द रिसिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर मी असं लिहितो, जे येईल डेबिट व्हॉट कम्स इन, मिळणारा डेबिट द रिसिव्हर, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च आणि नुकसान. पहा, अगदी सिम्पल पॉईंटमध्ये सांगतोय. याच्यामध्ये तुमच्या अकाउंटिंगचे रूल्स जरी पाठ नसतील तर जे मी आत्ता लिहून ठेवलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही डायरेक्टली एंट्रीज करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप्स ऑफ अकाउंट क्लासिफिकेशन वगैरे करायची गरज नाही. क्रेडिट द गिवर, देणारा, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता या पद्धतीने मी काही ट्रान्झॅक्शन्स इथे पाहणार आहोत. पहिली ट्रान्झॅक्शन सांगतो, अगदी सिम्पल ट्रान्झॅक्शन घेत आहे. परचेस गुड्स, परचेस गुड्स ऑफ ₹12,000 फॉर कॅश. रोखीने माल खरेदी केला. किती रुपयाचा माल खरेदी केलेला आहे? 12,000 रुपयाचा. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये टाईप्स ऑफ अकाउंट क्रिएट करण्यापूर्वी मी आधी कोणकोणते 2 अकाउंट्स तयार होतील आणि जर 3 अकाउंट तयार झाले तर कोणता अकाउंट कॅन्सल होईल हे आपल्याला आपण शिकवलं आहे, पाहिजे आधी लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपण. तर याच्यामध्ये 2 अकाउंट्स तयार होणार, एक गुड्स अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. 2च अकाउंट तयार होत आहेत. आता मी जे प्रश्न विचारतोय ते तुम्ही स्वतःला विचारायचे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे डेबिट आणि क्रेडिट हे आयटम करणार आहेत. उदाहरणार्थ, जे येईल त्याला डेबिट करायचं आहे. सांगा आता, परचेस गुड्स ऑफ ₹12,000 फॉर कॅश, रोखीने माल खरेदी केला म्हणजे आपल्याकडे काय येणार, तर काय येणार आपल्याकडे? गुड्स येणार. म्हणजे गुड्स अकाउंटला काय होणार आहे? डेबिट होणार आहे. किती रुपयाचा माल आलेला आहे? 12,000 रुपयाचा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण विचारायचा, काय जाणार आहे आपल्याकडून? रोखीने माल खरेदी केला म्हणजे माल येणार आणि रोख रक्कम जाणार. म्हणजेच काय लिहिणार आपण? टू कॅश अकाउंट. किती रुपयाचा माल, किती रुपये रोख गेलेले आहेत आपल्याकडून? 12,000 रुपये. म्हणजेच सिम्पल, ह्या नियमाप्रमाणे आपल्याला फक्त चेक करायचं आहे. तिन्हीपैकी 2 नियम कधीच लागू होत नाहीत. तिन्हीपैकी फक्त एक नियम ॲट अ टाइम लागू होणार आहे. एकतर जे येईल किंवा मिळणारा किंवा खर्च नुकसान, किंवा एकतर जे जाईल देणारा किंवा उत्पन्न नफा. उदाहरणार्थ, दुसरी ट्रान्झॅक्शन, पेड ₹12,000 टू राम. थोडासा वेगळा व्यवहार घेतलेला आहे मी, थोडीशी वेगळी ट्रान्झॅक्शन घेतलेली आहे. पेड म्हणजे दिले, 12,000 रुपये म्हणजे रोख रक्कम
कोणाला दिलेले आहे? रामला दिलेले आहे. आता याच्यामध्ये सुद्धा 2 अकाउंट तयार होतील, एक राम अकाउंट आणि दुसरा 12,000 म्हणजे कॅश अकाउंट. 3 अकाउंट तयार झाले तर एक अकाउंट कॅन्सल करायचं आहे, पण 2 अकाउंट तयार झाले तर कोणता अकाउंट कॅन्सल होणार नाही. राम अकाउंट आणि कॅश अकाउंट 2 अकाउंट तयार झाले. आता प्रश्न पुन्हा स्वतःला विचारायचा आहे. आधी व्यवहाराचा अर्थ समजून घ्या. राम यांना 12,000 रुपये रोख दिले. बघा आता, राम यांना 12,000 रुपये रोख दिले. काय येणार आहे का आपल्याकडे? अजिबात नाही. आपण पैसे दिलेले आहेत, आपल्याकडून काय येणार नाही, उलट आपल्याकडून जाणार आहे. काय येणार आहे का? नाही. जे येईल त्याला डेबिट करतो, म्हणजे काही येणार नाहीये. मग पुढचा नियम बघूया. मिळणारा. राम यांना 12,000 रुपये दिले म्हणजे राम कोण आहेत? मिळणारे, म्हणजे राम अकाउंटला काय होणार आहे? डेबिट होणार आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये राम अकाउंटला डेबिट होईल 12,000 रुपये. आता दुसरा प्रश्न विचारा स्वतःला, काय जाणार आपल्याकडून? राम यांना 12,000 रुपये रोख दिले म्हणजे आपल्याकडून काय जाणार आहे? कॅश जाणार आहे. टू कॅश अकाउंट 12,000. बरोबर. आता तिसरा व्यवहार नंबर 3. रिसिव्ड ₹8,000 फ्रॉम गणेश. गणेश यांच्याकडून 8,000 रुपये रोख मिळाले. आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, काय येणार आहे आपल्याकडे? गणेश यांच्याकडून 8,000 रुपये रोख मिळाले, काय येणार आहे? कॅश येणार आपल्याकडे. कॅश अकाउंट डेबिट 8,000. टू काय जाणार आहे का आपल्याकडून? नाही. आपल्याकडून काही जाणार नाही. आपल्याला गणेश यांच्याकडून 8,000 रुपये मिळालेले आहेत. आपल्याकडे कॅश येणार, काहीही जाणार नाही. मग देणारा कोण आहे? तर देणारा गणेश आहे, म्हणजे टू गणेश अकाउंट 8,000 रुपीज. यानंतर चौथी ट्रान्झॅक्शन, पेड सॅलरी ₹5,000. पगाराचे 5,000 रुपये रोख दिले. बघा आता, याच्यामध्ये कोणकोणते 2 अकाउंट तयार होतील? सॅलरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. पगाराचे 5,000 रुपये रोख दिले. आता पहिला प्रश्न विचारायचा आहे, पगाराचे 5,000 रुपये रोख दिले, काय येणार आहे का आपल्याकडे? काहीही येणार नाही. मिळणारा कोण आहे का? कोणीही नाही आहे. खर्च किंवा नुकसान आहे का? तर लक्षात घ्या, सांगितलंय जेव्हा आपण पगाराची रक्कम देतो, पेड करतो, तेव्हा खर्च असतो, आणि जेव्हा आपल्याला पगाराची रक्कम मिळते तेव्हा आपलं उत्पन्न असतं. इथे सॅलरी पेड आहे. सॅलरी पेड म्हणजे काय? आपला खर्च आहे. कोणता खर्च आहे? सॅलरी. सॅलरी अकाउंट डेबिटेड 5,000. टू आता पगाराचे 5,000 रुपये रोख दिले, काय जाणार आपल्याकडून? कॅश जाणार, म्हणजे टू कॅश अकाउंट 5,000. म्हणजे एंट्री त्याची होणार आहे सॅलरी अकाउंट डेबिटेड 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. यानंतरचे ट्रान्झॅक्शन, सोल्ड मशिनरी ऑफ ₹6,000 टू अमित ऑन क्रेडिट. थोडीशी वेगळी ट्रान्झॅक्शन घेतो. आता याच्यामध्ये 3 अकाउंट्स तयार होतील. एक मशिनरी अकाउंट तयार होईल, एक 6,000 म्हणजे कॅश अकाउंट तयार होईल, आणि तिसरा अमित अकाउंट तयार होईल. मगाशी सांगितलेले नियम लक्षात असतील तर पुन्हा एकदा चेक करा. रोखीच्या व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. हा रोखीचा व्यवहार आहे का? नाही, उधारीचा व्यवहार आहे. रोखीच्या व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट येत नाही. दुसरा नियम सांगितला होता, उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश अकाउंट येत नाही. म्हणजेच हा उधारीचा व्यवहार आहे, त्यामुळे याच्यामध्ये कॅश अकाउंट तयार होणार नाही. म्हणजे कोणकोणते 2 अकाउंट तयार होतील? मशिनरी आणि अमित. आता आपण विचार करताना जे आपण प्रश्न विचारणार आहोत ते प्रश्न मशिनरी आणि अमित संदर्भातीलच असावेत. कॅशचा विचार करायचा नाही. आता विचार करूयात आपण. मशिनरी उधारीने विक्री केली. कोणाला विक्री केली? अमितला विक्री केली. पहिला प्रश्न आपण विचारायचा आहे, काय येणार आहे? उधारीचा व्यवहार आहे. पुन्हा लक्षात ठेवा, उधारीच्या व्यवहारामध्ये रोख रक्कम येत नाही. म्हणजेच आपल्याकडे काहीही येणार नाही. मिळणारा कोण आहे? तर मिळणाऱ्याचं नाव काय आहे? अमित आहे. म्हणजे अमित अकाउंट डेबिट 6,000. अमित अकाउंट डेबिट 6,000 टू
काय जाणार आहे आपल्याकडून, तर आपण मशिनरी विक्री केली म्हणजे आपल्याकडून काय जाणार आहे, मशिनरी जाणार आहे. टू मशिनरी अकाउंट 6000. म्हणजे कोणत्याही प्रकारची ट्रान्झॅक्शन जर आली तर तुम्ही यानुसार त्याचं प्रॅक्टिस करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सोल्ड प्रिमायसेस ऑफ ₹25,000 टू राम फॉर कॅश. आता हा उधारीचा व्यवहार होता, हा रोखीचा व्यवहार आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 अकाउंट तयार होऊ शकतात. एक प्रिमायसेस अकाउंट, एक कॅश अकाउंट आणि एक राम अकाउंट. रोखीच्या व्यवहारामध्ये मगाशी नियम सांगितलेला आहे, रोखीच्या व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट आपण विचारात घेत नाही. म्हणजेच आपण कोणकोणते अकाउंट विचारात घेणार आहे, प्रिमायसेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. इमारत आपण विक्री केली, प्रिमायसेस आपण विक्री केलेले आहे. सांगा काय येणार आणि काय जाणार. तर इमारत रोखीने विक्री केली, कॅश येणार, जे येईल त्याला डेबिट करतो, कॅश अकाउंट डेबिटेड 25,000 टू काय जाणार आपल्याकडून, प्रिमायसेस जाणार, टू प्रिमायसेस अकाउंट 25,000. आता या पद्धतीने तुम्हाला खूप ट्रान्झॅक्शनचं प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. जे आत्तापर्यंत तुम्हाला झालेले आहेत त्या सर्व ट्रान्झॅक्शन्स आठवणीने तिथं प्रॅक्टिस करायचं आहे. जे आपले अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट कशा संबंधित असतो, रिअल अकाउंट कशा संदर्भात असतो, नॉमिनल अकाउंट कशा संदर्भात असतो आणि त्याचे नियम काय आहेत ते लक्षात ठेवायचे. शब्दार्थ, जेवढे शब्दार्थ तुम्ही लवकर पाठ कराल तेवढा तुम्हाला त्याचा जास्त फायदा होत जाणार आहे. आता हा झाला पहिला पार्ट, अगदी बेसिक. जर्नल आपण कसं तयार करतो, जर्नल एंट्रीज आपण कशा करतो ते पाहिलेलं आहे. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला लेजर्स कसे करायचे आहेत, लेजर अकाउंट्स कसे मेंटेन करायचे आहेत, अगदी इझिली थोडेसे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग 12वीचे जो टॉपिक्स आहेत, फायनल अकाउंट असेल, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असेल, त्याच्यामध्ये ॲडमिशन आहे, रिटायरमेंट आहे, डेथ ऑफ ए पार्टनर आहे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप असेल, हे जे टॉपिक्स आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर ह्याचं प्रॅक्टिस अवश्य करा. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा जास्त तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. थँक्यू.